आपण पाहू शकता ज्युनियर योगेश दळवी इथे उपस्थित होत आहेत. आपलंही सरचे स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम ज्युनियर योगेश दळवी. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आजच्या दिवसामध्ये मोनिश पाटील जॉईन होतील. वेलकम, आपलंही सहर्ष इथे मात्र स्वागत आहे. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतील इथून मात्र. हॅलो हॅलो. तर नक्कीच इथे मात्र रिव्ह्यू फक्त पंचांना जेव्हा वाटेल तेव्हाच पंचांकडून हा रिव्ह्यू घेतला जाईल. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. पंचांना जेव्हा वाटेल तेव्हाच पंच मागणी करू शकतात, पहिल्या किंवा खेळाडू मागणी करू शकत नाही आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्या, कारण आमचे पंच प्रोफेशनल पंच तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आय थिंक आमच्या बदलापूरचे शिवसेनेचे एकनिष्ठ व्यक्तिमत्व तथा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषकाचे आयोजक मंगेशदादा धुळे ही या स्पर्धेला भेट देताना इथून मात्र पाहायला मिळतील. त्यांचे फ्लेक्स आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने पोहोचली आहे. कोशिंबे संघचा अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये अजूनही पोहोचलेला नाही आहे. रिहान विन स्पोर्टचा जो अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पोहोचला आहे. कोशिंबे टीम आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाठवून द्यायचा आहे. आदरणीय उदयजी घरत साहेब इथे उपस्थित होत आहेत. मी उदयजी घरत साहेबांना विनंती करतोय, आपण सन्मानानं मुख्य व्यासपीठावर सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. कोशिंबे टीम आपला अतिरिक्त खेळाडू नाहीये का? येस, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतो. इथून मात्र वैभवला आणि पहिल्या चेंडूवर इथे मात्र विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळालंय. सुरुवात झाली आहे इथे मात्र विकेटच्या पतनानं. फलंदाजाला परतावं लागेल. इथून मात्र तंबूच्या असलेला वैभव नसल्यामुळं त्या टीमला इथे मात्र 2 धावांनी इथे मात्र पॅनलाइज केलं गेलंय. आणि एक षटक झाल्यानंतर त्या 2 धावा पॅनल्टीच्या ज्या काही आहेत त्या ऍड केल्या इथून मात्र जातील असं वाटलं. पहिल्या चेंडूवर कुठेतरी मात्र सुरुवात चांगली केली जाईल, पण विकेटने केली गेली आहे. नेक्स्ट बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. सिंगल इथे मात्र मिळेल. आणि फायनली शिवसेना युवासेना चषक 2024 मधली पहिली एक धाव इथे मात्र पूर्ण केली गेली आहे. आणि सांघिक वैयक्तिक खातं इथून मात्र पूर्ण केलं गेलंय. एकेरी धावेने धावसंख्या सिंगल 1 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचले गेलंय. चेंडू संपले. 2 धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यात 1 या अंकावर, कारण पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन होताना आपण इथून मात्र पाहिलंय. नेक्स्ट बॉल करारी प्रहार करतायत. उडवलं गेलंय. या चेंडूला 1 बाउन्स क्लिअर करून क्षेत्ररक्षण होताना आपल्याला पाहायला मिळतं. थोडंसं सकाळचं सत्र आहे आणि आजचा दिवस जर का बघितलं थोडंसं धुक्याचंही साम्राज्य पाहायला मिळालं अगदी या प्रत्येक रोडवर किंवा या एरियामध्ये. त्यामुळे कदाचित त्याचाही परिणाम चेंडूच्या कॉटनवर होताना पाहायला मिळेल. आणि निश्चित रूपानं त्यानंतर मग कुठेतरी थोडंसं स्लो रन इथून मात्र कन्वर्ट होताना पाहायला मिळतील. सिंगल धावसंख्या 2. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. नेक्स्ट बॉल हो स्ट्रोक चांगला होताच, पण फटका इथून मात्र बसलाय. पुन्हा एकदा विकेटचं पतन होईल. फलंदाजाला परतावं लागेल. ऋषभ बॅक बाथ द पवेलियन. योगेश इथे मात्र पोहोचतोय. ॲटलिस्ट अतिरिक्त खेळाडू नाहीये तर जवळच्या खेळाडूंनी आमच्यापर्यंत नाव पोचवा गोलंदाजाचं, कारण आमच्या
टेक्निकल स्कोररला तिथून त्रास उद्भवतोय. गणेशने आणले गेले षटक क्रमांक पहिला डिलिव्हर करण्याकरिता. गणेशवर जिम्मेदारी इथून मात्र सोपवली जाते या पहिल्या षटकाची. डेफिनेटली नाही आहे तर आपण पोचवत जा आमच्यापर्यंत, कारण टेक्निकल स्कोरर थोडंसं त्रास उद्भवतोय त्याला. नेक्स्ट बॉल हो हो आपण इथून मात्र पाहाल तर फेक निर्धाव पाहायला मिळते. पहिला निर्धाव चेंडू असावा हा फलंदाजांना थांबवणारा या शिवसेना युवासेना चषकमधील. आणि ट्रॉफी सर्वर आपण नजर मारली तर सगळ्या भगव्या ट्रॉफीज इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. कारण श्रीरामाचा भगवा, हिंदुत्वाचा भगवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आणि आता भगवा रंग इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल हो हो स्ट्रोक याही वेळेला चांगला आहे, पण फटका सातत्याने फसताना पाहायला मिळत आहेत. इथून मात्र विकेट होईल पतन. फलंदाजाला परतावं लागेल झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या असेला. मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. इथून मात्र विकेटचं पतन होईल. दुसऱ्या षटकामध्येही फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या असल्याला. इशारा तर पोहोचवतील. व्हाईट +1 अशा 2 धावा इथून मात्र मिळतील आणि धावसंख्या 2 धावेने जाऊन पोहोचेल. ते म्हणजे 6 या अंकावर धावफलक इथून मात्र जाऊन पोहोचताना पाहायला मिळतं. व्हाईट +1 टोटल 2 धावा इथून मात्र मिळतात. थोडंसं स्लो क्रिकेट डेफिनेटली आपल्याला इथे मात्र सुरुवातीला इथून मात्र पाहायला मिळेलच. कारण मी आधी म्हटलं की थोडंसं धुक्याचं साम्राज्य पाहायला मिळालं आणि त्याचा परिणाम कुठेतरी कॉटनवर होताना पाहायला मिळेल. एक्स बॉल हो हो अगदी हलक्या हातानं अप्पर एज घेताना या चेंडूची सिंगल इथून मात्र मिळते. या सिंगलच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 या अंकावर. चेंडू संपलेत आतापर्यंत यस 2 आणि धावसंख्या 7 या अंकावर. अजूनपर्यंत कुठेतरी मात्र जे द्वितीय किंवा प्रथम सत्र आहे ते अर्ध संपायच्या बेतावर आलाय आणि धावसंख्या अजूनही 7 या अंकावर धावफलक. गोलंदाजी ट्रॅक फॉर गोलंदाज यार. नेक्स्ट बॉल अगदी हलक्या हाताने इथे मात्र फटका कन्वर्ट केला गेलाय. झेलला होती संधी आणि नो बॉलचा इशारा पण आमच्या पर्यंत दर्शवतील. नो बॉलचा इशारा. यस नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. अंपायर डिसिजन फायनल डिसिजन.
आणि कदाचित जी क्रीज किंवा जी विकेट आहे त्याची सीमा कदाचित ओलांडली आहे या चेंडूनं. धावसंख्या 9+2 म्हणजे टोटली 3 धावा इथून मात्र मिळतील. उघडा डोळे पहा हिट ही आहे इथून मात्र फ्री हिट. या फ्री हिटचा फायदा इथून मात्र घेताना दिसतील का इथून मात्र बॅटर. गोलंदाजी ट्रॅक फॉर गोलंदाज सज्ज होतोय. नेक्स्ट बॉल. हो स्ट्रोक चांगला आहे. उडवलं गेलं या चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडू का आली पण फ्री हिटचा होता चेंडू. नो रनचा इशारा का दिलाय आदेश तर नो रनचा इशारा यासाठी दिलाय कारण त्याला माहिती आहे की फ्री हिटवर रनआउट आउट असतं आणि त्यामुळे की काय इथे मात्र धाव थांबवली गेली आहे आणि एका धाबे समाधान मानतायत. एकेरी धावेच्या भरतीने धावसंख्या 11 या अंकावर धावफलक. चेंडू संपलेत आतापर्यंत 3 या दुसऱ्या षटकातील शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहताना इथून मात्र पाहायला मिळतोय. आपण पाहताय इथून मात्र निर्धाव फेक डॉट बॉल. निर्धाव फेक डॉट बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय आणि याच निर्धाव चेंडूची आवश्यकता आहे कुठेतरी कोशिंबेकरांना. चांगली गोलंदाजी चालू होती पण तदनंतर जर का आपण बघितलं तर त्या गोलंदाजीमध्ये डेफिनेटली थोडीशी नो वाईट पडायला सुरुवात झाली. आता मात्र फटका बसेल. विकेट होईल पतन. फलंदाजाला परतावं लागेल झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या आसऱ्याला. विकेटचं बदल आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या 11. यश भोईर आमच्या इथे उपस्थित होत आहेत. सध्या तरी दोंडावळवली गावचे अपकमिंग रील स्टार म्हणून ज्यांच्याकडे आपण सातत्याने पाहूयात आमचे यश भोईर इथे उपस्थित होत आहेत. अपकमिंग रील स्टार इथे अनेक आहेत पण यश सध्या अपकमिंग आहेत आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत आहेत. चांगले रील्स त्यांचे आम्ही इन्स्टाला पाहत आलोय. एक वेगळी शैली असते तीही आणि ते दर्शवत आहेत. गोलंदाजी ट्रॅक फॉर गोलंदाज. नेक्स्ट बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेनं फटका इथून मात्र कन्वर्ट केला जाईल. एकच धाव इथून मात्र अंकित केली जाईल आणि यश आपण पाहू शकता यश भोईर नक्कीच थँक्यू सो मच. धावसंख्या 12 षटक क्रमांक 2 संपले. धावसंख्या 12 या अंकावर. धावसंख्या 12. चांगली गोलंदाजी आहे. नो वाईट पडून सुद्धाही. हो यावेळेला काय असेल हा चेंडू तर पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतील. इट्स व्हाईट बॉल. कारण मेन पंच कदाचित तिथपर्यंत नजर पोहोचू शकत नसेल म्हणून आमचे स्क्वेअर लेगला राजेंद्र भजागे सर तिथे आहेत आणि डेफिनेटली त्यांची नजर चांगल्या पद्धतीने तिथे पोहोचती आहे आणि कुठेतरी मात्र त्या नजरचा फायदा घेत एक फेअर डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. आम्ही सकाळच्या सत्रापासून जरूर तुमच्यापर्यंत पोहोचू. आता मात्र पुढे येऊन दिशा देत आहेत. जेव्हा येईल चांगला चेंडू तेव्हा त्याला दिशा जरूर द्या किंवा त्याला सन्मान हा जरूर द्या हे गावस्कर सरांनी म्हटलं आणि त्याचं कुठेतरी मात्र आटोनाट इथे मात्र पालन करताना पाहायला मिळतात. डेफिनेटली आपण इथे मात्र पाहू शकता गणेश सर असतील राजेंद्र सर असतील आपला तो बाळ्या आणि शेजारचा तो कार्टा कधी करणार नाहीये. जे काही असतील ते फेअर डिसिजन सर्व तुमच्यापर्यंत इथून मात्र पोहोचवले जातील. गोलंदाजी ट्रॅक फॉर गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल 5च्या रडारमध्ये पाहिजे तसं कन्वर्ट घेता आला नाहीये चेंडू किंवा कन्वर्ट करता आलेला नाहीये. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल अभिजित स्पोर्ट्स पिळंजे त्याच्या विपक्षात ओम साई धोंडावडवली ज्युनियर बोथ टीम कॅप्टन्स. जर काही ते आपण उपस्थित झाला असेल तर 4 षटक संपायच्या आतमध्ये आम्हाला आपण रिपोर्टिंग करायचं आणि 4 षटक संपल्यानंतर
नाणेफेकीसाठी यायचं आहे, अन्यथा येस सर्वात आधी आम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे. स्ट्रॉंगली अपील पंच. हॅलो 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 नक्कीच सिंगल मिळती आहे. आपण पाहू शकताय नेक्स्ट बॉल. आता मात्र थोडंसं मिस करतायत. फिटनेस खूप गरजेचं आहे क्रिकेटमध्ये, फिटनेस आणि फिटनेसकडे लक्ष द्यायला हवं क्रिकेट खेळत असताना. आणि 18-18 या अंकावर दोन धावेच्या बढतीने धावसंख्या 18-18 या अंकावर धावफलक. धावसंख्या 18 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज डॉट बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. चेंडू संपलेत आतापर्यंत 5 शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय, शेष राहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र रुपेश सज्ज होतोय षटकातील अंतिम चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. ओहो हो या वेळेला निर्धाव फेक. षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18-18. चला शेवटच्या षटकाची उद्घोषणा इथे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते. अभिजित स्पोर्ट्स पियनचे आम्हाला रिपोर्टिंग करायचंय. हॅलो आणि अर्थातच टीम ओम साई धोंडावडवली ज्युनियर तुम्ही आम्हाला इथे मात्र रिपोर्टिंग करायचंय. रिपोर्टिंग केल्याशिवाय आम्हाला समजणार नाहीये की कुठला संघ पोहोचलाय किंवा नाही. आणि नाणेफेकी 4 षटकानंतर त्वरित केली जाईल. जर नाणेफेकीसाठी आपण वेळेच्या बाबतीत जर लेट झालात तर स्ट्रिक्टली पॅनलाइज ही इथून मात्र केलं जाईल. षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18-18 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय. लो स्कोरिंग पहिलीच मॅच पाहायला मिळते की काय असा क्वेश्चन मार्क, असा प्रश्न कुठेतरी मनामध्ये पडायला सुरुवात झाली आहे. शेवटचा अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाज इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल इथून मात्र मिळतीये. त्याला तिथे टेक्निकल नाही होत ना, त्याला त्रास होतो ना तिथं. स्कोरबोर्ड कसं अपलोड होतं. खूप आहे चेंडू हवेमध्ये. झेलला आहे संधी, तिथून मात्र विकेट होईल पतन. फलंदाजाला परतावं लागेल. झेल बादच्या स्वरूपात बंटी बाटली धडक आउट. येस ऋषिकेश जयंता ऋषिकेशला आणला गेलाय षटक क्रमांक 4 डिलिव्हर करण्याकरिता. आणि या 2 चेंडू तर त्यांनी फेकलायत. पहिल्या चेंडूवर सिंगल आणि नंतर मात्र विकेटचं पतन. टोटल विकेटचा जर का विचार केला तर आतापर्यंत 6 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 19 या अंकावर. थोडीशी दयनीय अवस्था टीम सूर्यानगर संघाची होताना पाहायला मिळतीये. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. नेक्स्ट बॉल इथून मात्र निर्धाव फेक पाहायला मिळते. डॉट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. निर्धाव फेक असेल डॉट बॉल. चेंडू संपले. 3 धावसंख्या 19. चांगली गोलंदाजी. कुठेतरी नाणेफेक विन होऊन कोशिंबे संघाने जो निर्णय स्वीकारलाय तो सार्थकी लागताना दिसतो इथून मात्र. गोलंदाज ऋषिकेश पुनश्च एकदा तयार. षटकातील पुढचा चेंडू. हो 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 हा बॉल व्हाईट बॉलचा इशारा पंचांशापर्यंत दर्शवत आहे. इट्स व्हाईट बॉल. इथून मात्र सिंगल मिळेल. सिंगलच्या बढतीने धावसंख्या 20 या अंकावर म्हणजे दुप्पट धावसंख्येमध्ये कुठेतरी मात्र या अंकामध्ये धावफलक साधारण आपल्याला पाहायला मिळतं. डेफिनेटली आपण इथून मात्र पाहत आहे. चेंडू संपतील किती 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. शेष राहताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू संपले 3. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. हो 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 हा बॉल इथे मात्र आपण पाहाल तर 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट रिझन मध्ये इथे मात्र चेंडूचं क्षेत्ररक्षण होताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल धावसंख्या 21.
पडद्याच्या जवळ जे खेळाडू बसलेत कृपया करून आपण बाहेर बसायचं आहे, अन्यथा त्या टीमचं नाव तिथून मात्र पुकारलं जाईल आणि त्या खेळाडूंची नावं तिथून घेतली जातील. व्हॉलेंटियर्स शिवाय कोणी तिथे बसू नका. ओ हो हो, इथे मात्र विकेटचं बटन. आम्ही का सांगतो मित्रांनो, तर ते एक फक्त पडदा नाही आहे, तर मैदानाचं सौंदर्य आहे ते, आणि त्यामुळे विनंती असेल की आपण बाहेर बसायचं. धन्यवाद. विकेटचं बटन, फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. ट्रॅकवर गोलंदाज या षटकातील अंतिम चेंडू एक लाईन फटका कन्वर्ट होईल. सिंगल इथून मात्र मिळतीये, सिंगल मिळतीये डबलच्या प्रयत्नामध्ये, बट रनआउटची विकेट इथून मात्र मिळेल. षटक क्रमांक 4 संपले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 22 विजयाकरिता 23 धावांचं आव्हान. ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील मोनिश पाटील, त्याआधी ते तुमचे समय जॉईन होतील नाणेफेक कक्षामध्ये. थँक्यू सो मच. येस मोनिश पाटील, आपण जॉईन व्हायचं टॉस बॉक्समध्ये. आपण जातोय, मी रतनजी भोईर साहेब आणि पूजा सुतार मॅडम ग्रामपंचायत सदस्य आणि सत्यमजी भोईर आणि कपिलजी भोईर साहेब, आम्ही सर्वांनी विनंती करतोय आपण जायचं टॉस बॉक्समध्ये. आपल्या शुभाशय सामन्याची नाणेफेक इथून मात्र केली जाईल. येस मॅडम, आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते, कारण आम्ही सातत्याने आधी म्हटलं की या बचत गटाच्या अध्यक्षापासून तर देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत आज महिला आहेत. कॉलिंग कोण देणार आहे? येस, टीम कॅप्टन इथं मात्र कॉल देत आहेत. छापा असं कॉल आलाय आणि काटा येस नाणेफेक इथे मात्र विन झालाय. पिळंजे संघ, मी मान्यवरांना विनंती करतो आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. नाणेफेक विन झालाय. धन्यवाद. आपण आपला नाणेफेक असेल क्षेत्ररक्षणाचं योगेश टुर्नामेंट सर्वप्रथम खेळताना कसं वाटतं? खूप छान आयोजन नियोजन म्हणजे दिसतं इथे, खेळायला खूप मजा येईल. निश्चित रूपाने 4 षटकांचं हे सत्र आहे क्षेत्ररक्षण 30च्या आतमध्ये रोखायचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. त्यानंतर जातोय धोंडावडीच्या दिशेनं. जर का तुम्ही नाणेफेक विन झाला असता तर कोणता निर्णय स्वीकारला असता? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. प्रवाहाच्या विरोधात जायचं, फलंदाजी इथून मात्र करायची आहे. किती पर्यंत असेल माराल? 40+ पुढे जाण्याचा प्रयत्न करू. आणि योगेश दादा दळवी असतील, दीपदादा भोईर असतील आणि आता दिनेश दादा इथून मात्र असतील. त्याची ही स्पर्धा घेताना कसं वाटतं? चांगलं वाटतं. आयोजन खूप छान असतो प्रत्येक सीझनला. नक्कीच. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. तुर्तास आम्ही म्हणतोय नाणेफेक कक्षातून न्यूज अशी होते की पिळंजे संघाने नाणेफेक विन झाल्याने निर्णय स्वीकारला. क्षेत्ररक्षणाचा आमंत्रित केले गेलंय. इथे मात्र धोंडावडवळी संघाला
हॅलो 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 चेक. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर बुद्धीचे आराध्य देवता गणपती बाप्पा आणि आई एकविरा माऊलीच्या चरणी नतमस्तकी होऊन आपण या स्पर्धेला सुरुवात करतोय. आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स झोंडावडवली पश्चिम आयोजित शिवसेना युवा सेना चषक 2023चा हा महासंग्राम सातत्यपूर्वक चालू असलेली ही स्पर्धा अनेक वर्षांपासून आपण पाहतो या भूमीमध्ये किंवा या विभागामध्ये. शिवसेना युवा सेना चषक हा मात्र या नगरीमध्ये आपण भरवताना पाहत असतो आणि त्याचाच एक नवीन हंगाम किंवा एक नवीन पर्व आपण पाहतो. 2024 हा महासंग्राम आपल्या भेटीसाठी आला. याचा पहिलाच दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये आपण जर बघितलं गेलं तर पहिलीच मॅच आपण पाहतोय. एका बाजूला टीम सूर्यानगर आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं गेलं तर संघ कोशिंबा आहे. दोन्ही संघांचा विचार केला तर ज्युनियरमध्ये जितक्या ताकदीने लढायला पाहिजे तितक्या ताकदीने लढतात दोन्ही संघ. आणि आता प्रथमतः बॅटिंग करताना धावा बनवल्या गेल्या त्या म्हणजे टोटल 22-23 धावांचं एक छोटंसं मापक आव्हान आहे. आणि मात्र हे छोटंसं मापक आव्हान कशा प्रकारे पार केलं जाईल त्याआधी आपण जाऊयात शाही सन्मान स्वागत सत्काराकडे. कारण की आपण पाहतोय ना की अतिथी देवो भव, अतिथींचा आदर, अतिथींचा सन्मान करणं हे आपलं पहिलं कार्य. मॅच स्टार्ट करायचे. धावा 23 टू विन आहे, 23चं टार्गेट आहे. आपण लहानपणापासून आपल्याला एक गोष्ट नक्की शिकवत आलेत की अतिथींचा आदर आणि सन्मान करणं किंवा अतिथींना देवसमान दर्जा देणं हा आपला पहिला कार्य असतो. आणि आज शिवसेना युवा सेनाच्या माध्यमातून हे आपण इथून पूर्ण करणार आहोत. सर्वप्रथम आदरणीय रतनजी भोईर साहेब, एक समाजसेवक आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय, त्यांचा इथून आपण शाही सन्मान स्वागत सत्कार करणार आहोत. कॅमेरामॅन आपल्या स्टेजवरती फोकस करायचं. आपण शाही सन्मान स्वागत सत्कार करणार आहोत. आणि विजयदादा दळवी यांचा देखील आपण सन्मान करूयात. समाजसेवक तदनंतर शिवसेना विभाग प्रमुख आदरणीय दिनेशदादा भोईर हे देखील आपल्या या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण इथून करूयात सन्मान. शिवसेना विभाग प्रमुख आदरणीय
दिनेश दादा भोईर साहेब हे देखील आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय, त्यांचा देखील आपण इथून करूयात सन्मान. चला जाऊयात माझ्या दिशेने. धावसंख्या आपण फलकावरती पाहतोय 14 धावसंख्या फलकावरती जोडला गेलात. आपण पाहतोय टार्गेट 23 धावांचा दिला गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एक छोटासा स्कोर होता आणि तो पार करताना जर बघितलं तर 2 सलामीचे बॅटर्स दरम्यान आदरणीय कल्पेशदादा ठाकरे यांचं इथे शुभागमन झालं. त्यांना मी विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 2 सलामीचे बॅटर रुपेश प्रमोद ही जोडी मैदानामध्ये आली होती. प्रमोदला मात्र परतावं लागलं आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर ऋषिकेशची पारी खूप चांगली. प्रमोदने वैयक्तिक 5 धावांचं योगदान दिला गेला, परतलाय. धावा फलकावरती जोडला गेला 14 आणि या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर अतिरिक्त धावा खूप साऱ्या दिल्या गेल्या. बंटीच्या माध्यमातून 3 अतिरिक्त धावा दिल्या गेल्या. आदरणीय कल्पेशदादा ठाकरे यांचं इथे शुभागमन झालं. मी विनंती करतोय की या शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे शिवसेना युवा सेना चषक 2023च्या या महासंग्रामामध्ये. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती आणि गोलंदाजीवरती आपण गोलंदाज वगेशला पाहतोय. पहिला चेंडू 1 धाव, एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 15 या आकड्यावर जाऊन पोहोचले. पुढचा चेंडू हलक्या गतीने कट करण्याचा प्रयत्न होता, स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडवला आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत 1 धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेची इथून कॉलिंग दिली जाईल आणि ओव्हरथ्रोच्या माध्यमातून दुसरी धाव देखील इथून कंप्लीट केली जाते. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 17. बघा, सर्वप्रथम गोलंदाजीवरती ज्यावेळेस आले त्यावेळेस खूप चांगली गोलंदाजी कोशिंबे संघाने केली. अगदी 22 धाव्यांवरती रोखलं गेलं. 23 धाव्यांचा पाठलाग करताना बॅटिंग ज्या पद्धतीने पाहिजे ती चालू आहे सध्याच्या घडीला. यावेळेस पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू सरळ निघून जातोय, सीमारेषा बाहेर येतोय. आणखी एक मोठा फटका, चौकार. आता विजयासाठी 2 धाब्यांची गरज आहे. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावा फलकावरती जोडला गेलात 21. 2 धाब्यांची गरज आहे आणि इथे या 2 धावा कंप्लीट केलात आणि टीम कोशिंबे संघाचा या पहिल्या मॅच मध्ये विजय होता. जबरदस्त खेळी, चांगली गोलंदाजी, त्याचबरोबर बॅटिंग करताना उत्तरार्धामध्ये उत्तर चांगलं दिलं गेलं आणि त्याच्याच पाठोपाठ जर बघितलं गेलं तर टीम सूर्यनगर संघाला प्रथमतः बॅटिंग करताना थांबवला गेला 22 धाव्यांवरती आणि